हाय गाइस, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. खूप दिवसानंतर आम्ही एक खूप असं मोटिवेशनल आणि excited vlog बनवतो. आहे तुमच्यासाठी. तुम्हा सर्वांना असे एक्साइटेड आणि मोटिवेशनल किंवा आमची जर्नीचा किंवा काहीतरी आमच्या जर्नीचा रिलेटेड ब्लॉग बघायला खूप जास्त आवडतात. तर काय तुम्ही ब्लॉग किंवा मिनी ब्लॉग बघता त्याच्यामध्ये तुम्हाला हे 3 पोस्टर दिसतात आणि तुमच्या डोळ्यामध्ये येतात. मायला हे काय आहे, क्लिअर दिसत बी नाही, हे लोकांनी काय लावले, हे लोकांची चित्र लावलेली. म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट सांगायचं झालं तर तुम्ही खूप जणांची कमेंट्स की दादा ते काय आहे, दादा ते काय आहे, आणि काही जणांना कळालं पण की दादा ते विजन बोर्ड आहे. तर ते विजन बोर्ड लावले, तुम्ही त्याच्यावर काहीतरी एक्सप्लेनेशन द्या, त्याच्यामध्ये काय काय ते आम्हाला क्लिअर फोटो टाका ब्लॉग मध्ये किंवा दाखवा किंवा एक्सप्लेन करा. तर आम्ही आजच्या ब्लॉग मध्ये तेच करणार आहोत की विजन बोर्ड काय असतो नेमका, आणि आमच्या विजन बोर्ड मध्ये आम्ही काय काय ऍड केले आणि त्यातलं किती पर्सेंट किंवा काय काय गोष्टी आम्ही 6 महिन्यात अचीव्ह केल्या. 2026 चा विजन बोर्ड आहे आणि एक नाही तर तीन तीन बनवले आम्ही विजन बोर्ड, कारण आम्हाला खूप साऱ्या गोष्टी अचीव्ह करायच्या होत्या. असं वाटतं की आता पूर्ण असं घर पेंट करूयात आपण. नाही, एक दिवस होईल, पण आमचं जेव्हा स्वतःचं घर होईल ना तेव्हा मी अख्खी भिंत माझं असं मोठं मोठं विजन बोर्ड लावणार आहे. आणि हा, आम्ही इकडे मोर वगैरे क्यूट क्यूट. तर तू तुझ्या मोराची पप्पी, माझ्या मोराची पप्पी, नाही मी तुझा आहे. गाईज, इकडे आम्ही मोर ठेवले क्यूट क्यूट आणि दिसायला इतके सुंदर दिसत आहेत ना. याच्यावर आम्ही एक ब्लॉग बनवला होता. आम्ही क्ले चॅलेंज केलं होतं, तिकडे आम्ही हे टॉईज बनवले होते आणि सगळ्यात हार्ड आमचा हा मोर होता. खूप सारे टॉईज बनवले होते, आम्ही तिकडे ठेवला होता. तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा, चॅनलला अपलोड झालेला आहे. इतकी मजा येणार आणि खूप जास्त. आणि आम्ही आमच्या बाबासोबतचे लहानपणीचे किस्से पण शेअर केले तर. आणि तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगायचं की कोण जिंकलं आणि कोण हारलं. सगळ्यात शेवटी आम्ही दोघांचे खिलोने टाकल्या त्या ब्लॉगच्या. नक्की बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण तिन्ही विजन बोर्ड घेणार आहोत आणि मी इकडे मध्ये फोटो पण टाकणार आहे विजन बोर्डचा. प्रत्येक विजन बोर्डचा आम्ही एक्सप्लेनेशन पण देणार आहोत. तर सगळ्यात पहिला विजन बोर्ड आपण कोणता घेऊया त्या तीन पैकी? एक मला वाटतं हे तुम्हाला दिसत असेल. ह्या तीन नाही, हे घेऊयात आधी, कारण त्यांना मेकअपची खूप क्युरिओसिटी आहे आणि मेकअप सगळ्यांनाच आवडतो. तुम्हाला असं दिसत नसला तुम्हाला दिसत नाहीये, कारण सिनेमॅटिक मध्ये घेतो आम्ही आणि खाली कॅमेरा अँगल आहे. आणि मी तर मध्ये टाकतोय क्लिप, आणि इकडे लॅपटॉपवर घेतलं होतं आम्ही, पण आमचा लॅपटॉपच नाही चालत, त्याच्यामुळे मोबाईल मध्ये घेतलं तर. लॅपटॉपला ह्यानं काहीतरी करून ठेवलंय. तर मी म्हणतो हे दोघांचे आहेत, हे बिझनेस रिलेटेड आहेत आणि आम्हाला 2026 मध्ये काय अचीव्ह करायचंय ते आम्ही सगळं याच्यावर लिहिलं होतं वगैरे. आणि हा, आम्ही या ब्लॉग मध्ये सगळं जेन्युइन सांगणार आहेत. आम्ही असं काही उचापत्या नाही करणार किंवा ढगात गोळ्या नाही मारणार. जे अचीव्ह केलंय तेच आम्ही सांगणार आहेत आणि जे खरं आहे तेच सांगणार आहेत. आम्हाला याच्यावर ब्लॉग नव्हता बनवायचा किंवा विजन बोर्ड आम्हाला लोकांना नव्हता दाखवायचा. पण गाईज तुमच्यासाठी हा, तुमच्यासाठी फक्त. पण लोक ज्यांना ह्याची गरज हा, असणार. बाकीचे आता आम्ही ते नजर वगैरे जलसी आम्ही ट्रस्ट करतो, विश्वास ठेवतो, त्याच्यामुळे आम्हाला ना काही लोकांशी शेअर नव्हतं करायचं, पण खूप साऱ्या कमेंट्स आल्या त्याच्यामुळे आम्ही तुमच्याशी शेअर करतोय. एक सांगायचं, जेव्हा आपण आमचे मित्र किंवा नातेवाईक किंवा XYZ आम्ही जेव्हा घरी येत होतो तेव्हा आम्ही विजन बोर्ड काढून ठेवायचो, लिटरली काढून ठेवायचो कपाटामध्ये घडी घालून, नंतर ते गेल्यावर चिपवायचो. काही सगळ्यात माझ्या फोटो दिसत असेल तुम्हाला, मेकअपचा आहे आणि खूप सारे मॉडेल्स आहेत, खूप सारे सेलिब्रिटी आहेत, काही एक सेलिब्रिटी मीच आहे गाईज. काही हॉटेल्स आहेत आणि खूप सारे मेकअप प्रोडक्ट्स आहेत. सगळ्यात आपण सुईने घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा फोटो दिसतोय तुम्हाला मेकअपचा, प्रोडक्टचा, आणि ते सगळे प्रोडक्ट्स का टाकले मी तुम्हाला सांगतो. ते सगळे लक्झुरियस आहेत, हे सगळे इंटरनॅशनल व्हॅनिटी आहे आणि खूप महागडे आहेत. आमच्याकडे स्टार्टिंगला इंटरनॅशनल व्हॅनिटी नव्हती, म्हणजे चांगले प्रोडक्ट होते होते पण. लोकल पण नव्हते, पण आम्ही National brands अपडेट होते. करायचं होतं की डायरेक्ट आम्हाला इंटरनॅशनल प्रोडक्ट घ्यायचे. ते इंटरनॅशनल प्रोडक्ट म्हणजे खूप महाग असतात, 3,000 4,000 3,000 4,000 10,000 20,000. हा, एक एवढीची बॉटल 10,000 रुपयाला भेटते ब्लश इंग्लिशची. हा, मग तेच सांगू इच्छिते की म्हणजे ते लाखांमध्ये त्यांची गिनती होते. तर ते आम्ही आता अपडेट केली, म्हणजे ह्या सीझनलाच आम्ही महागच अपडेट केली खूप, म्हणजे हे नाही केलेली. आणि हा, मी कधी बनवलं सांगतो तुम्हाला. मी जानेवारी 2026 मध्ये स्टार्टिंगला बनवलं होतं आणि फेब्रुवारी आम्ही नाही, जानेवारी फेब्रुवारी मध्येच आम्ही इंटरनॅशनल व्हॅनिटी आम्ही बनवली. 6 महिने 6 महिने कम्प्लीट झालाय. 6 महिने झालेत. तर 6 महिन्यामध्येच ते सांगतोय नाही का मी काय काय अचीव्ह केलंय, त्यातला अर्ध तर आम्ही अचीव्ह केलंय. तर कसे बनवायचे मी ते पण सांगतोय, कसे बनवायचे ते पण आपण पुढे बोलूया. हे मेकअपचं डन झालं आमचं, सगळं इंटरनॅशनल व्हॅनिटी पूर्ण झालेली आहे, कारण मेकअप मध्ये खूप फरक दिसतो नॅशनल आणि इंटरनॅशनल प्रोडक्ट वापरलं. सेकंड आहेत मॉडेल्स, दीपिका पादुकोण आहे, आलिया भट्ट आहे, अनन्या पांडे आहेत आणि बाकीचे काही मॉडेल्स आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत. त्याचा फोटो का टाकलाय, तर तसे मला मॉडेल शूट करायचे होते, तसे मला क्लायंट्स अचीव्ह करायचे होते आणि तशा सेलिब्रिटी सोबत काम करायचं होतं. सेलिब्रिटी सोबत काम शक्य झालंय 2026 मध्ये फेब्रुवारी मध्ये इरिना सोबत. म्हणजे आधी शूट केलं आपण 2025 मध्ये, पण 2026 मध्ये तिनं आपल्याला अप्रोच केलं डायरेक्टली. तिनं आपल्याला टीव्ही शो मध्ये बोलवलं होतं सोबत काम करण्यासाठी. आणि हे मला असं वाटतंय आपलं विजन बोर्डचं ते जे होतं सेलिब्रिटी सोबत काम करणं, तर ते झालंय, इरिना सोबत झालेलं आहे गाईज. आणि मेन म्हणजे तिनं अप्रोच केलं आपल्याला, तिनं आपल्याला बुक केलं होतं, तुम्ही बघितलं असेल मिनी ब्लॉग वगैरे. आणि आणखीन एक आहे,
डेस्टिनेशन वेडिंग आहे तिथं. तर आम्हाला डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं आणि आम्ही डेस्टिनेशन वेडिंग 4-5 केले आहेत कम्प्लीट आहे ना. केल्यात आणि आम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये पण 5 स्टार 7 स्टार ऑर्किड मध्ये गेलो आपण आहे ना. तर आणि तिकडे गेलो बदलापूर कर्जत साईडला. तर डेस्टिनेशन वेडिंग पण 4-5 केलं होतं. मलाड मध्ये पण केलं होतं. खूप सारे केलं, खूप सारे केलं होतं. केलं जास्त केलं. तर हे पण कम्प्लीट झालंय. मला वाटतं मेकअपचं जे ओव्हरऑल कम्प्लीट केलेलं आहे आम्ही. आणि नेक्स्ट आहे शूट, चांगले चांगले मॉडेल सोबत शूट. ते पण आम्ही केले तर आहे ना, पुण्याला केलं शूट आणि आता पुढे पण शूट करणार आहे. तर असा होता हा मेकअपचा. कारण जास्त काही नव्हतं याच्यामध्ये. जे अचीव्ह करायचं होतं ते आम्ही सगळं केलं ऍक्च्युली. मेकअप प्रोडक्ट आमचे शूट्स, चांगले क्लायंट्स shoots चांगले. आणि चांगले क्लायंट्स आम्ही अचीव्ह केले. खूप मेन छान. थिंग इज की आम्हाला चांगले क्लायंट अचीव्ह करायचे होते. हा. म्हणजे एकदम लक्झरी क्लायंट. तर मेन म्हणजे तुमचं विजन बोर्ड खूप महत्वाचं आहे काय. तुमचं इयर स्टार्टिंगला असं मंथ स्टार्टिंगला ठीक आहे तुम्ही कधी पण बनवू मला असं शकता. वाटतं की ठीक आहे आपण आपलं लक्ष पण नाही जात पण त्या गोष्टी कम्प्लीट Complete होत आहे. आपोआप जातात आणि आपलं त्याच्याकडे लक्ष पण नाही जात म्हणून हम्म. ते खूप महत्वाचं आहे. आणि रोज आपण उठल्यावर किंवा दिवसात नाही तर उठता बसता ह्याच्याकडे लक्ष ऑफकोर्स जातच. तर त्याच्यामुळे ते डोळ्यात राहतं, मेंदूमध्ये राहतं की आपल्याला हे करायचंय. आणि गाईज तुम्ही कधी पण विजन बोर्ड बनवू शकता. आता पण बनवू शकता तुम्ही बनवलं नसेल तर. असं नाही की स्टडी करतात ते बनवू शकतात की हम्म. आपल्याला हे अचीव्ह किंवा करायचं काही शेतातलं काम असतं. शेतातलं काम कुठल्याही ह्या महिन्यात एवढं ती खाल्लाकडचं वलाकडचं राड खुरपून काढायचं किंवा एवढा कापूस विचून काढायचा, एवढं उत्पन्न घ्यायचंय. ऑफकोर्स आपण शेतकरी पण आहेत, खूप सारे शेतकरी ब्लॉग्स पण बघतात ना, त्याच्यामुळे म्हणतो. तर गाईज तुम्ही वाटण्याचा बघत बसू की 2027च्या स्टार्टिंगला बनवू, आता सुद्धा बनवू शकता. आणखी 6 महिने. हो, आता आणखी 6 महिने आहे तुमच्याकडे, तुम्ही बनवून ते अचीव्ह करा. हे मी कसं बनवलं तुम्हाला सांगा. हे सगळे फोटोज मी Pinterest वरून घेतले, तर कॅनवा मध्ये ते सगळे अटॅच केले. त्यानंतर याची मी प्रिंट काढली. प्रिंट 40-50 रुपये नाही, 30-40 रुपयाला येईल इझिली. कलर प्रिंट काढली. गाईज आता नेक्स्ट हा माझा फेवरेट आहे. काहीच भरपूर तिथं त्याचा कसं आहे माहिती का, नुसतं बिझनेस पैसा पैसा आणि तो आर्टिस्ट माइंड युअर लँग्वेज. पुढचा विजन बोर्ड खूप मी महत्वाचं आहे. एक्सप्लेन करणार मी एक्सप्लेन ठीक आहे, ठीक आहे. हो. तर नेक्स्ट जो विजन बोर्ड आहे तो खूप खूप महत्वाचा आहे. म्हणजे बिझनेस पैसे बिशांची साईडला ठेवा. पण मी म्हटलं की मी बोलणार आहे, हे खूप महत्वाचं आहे गाईज. आणि ह्यातलं आम्हाला वाटतं 90-95% आम्ही अचीव्ह केलं होतं. दीदी एक्सप्लेन करेल सर. मी एक्सप्लेन करेन. पहिलं तुम्ही बघत आहात की ह्याच्यामध्ये मोस्टली जे आहे ते जिम रिलेटेड आहे आणि फिजिक रिलेटेड आहे चांगली आणि पर्सनॅलिटी रिलेटेड आहे. तर आम्ही असं होतं की आम्ही आधी पार्कला जायचो एक्सरसाइज वगैरे करायला. तुम्ही बघितलं असेल खूप स्टार्टिंगला, जर कोणी बघितलं असेल तर आम्ही पार्कला जायचो. मग नंतर आमचा गॅप झाला, म्हणजे आम्ही काहीच करत नव्हतो. मग हेल्दी अनहेल्दी खायचो. हेल्दी तर काहीच नाही, कधीतरी अंडे चिकन खायचो. खूप असं म्हणजे आठवड्यातून एखाद्या वेळेस पण अंडे खात नसताना आम्ही. आणि आता आमच्या डाएट मध्ये खूप काही गोष्टी ऍड झाल्या. काय काय ऍड झालं, आम्ही दररोज 3-4 अंडे खातो, आठवड्यातून 1-2 वेळेस चिकन खातो, पनीर नाही खात, चणे खातो, ओट्स खातो, परत ते काय म्हणतात रे, पीनट बटर खातो, पण ब्रेड खातो, परत खूप सारे हेल्दी डाळ वगैरे हे आणि ड्रायफ्रुट्स खातो, फ्रुट्स खातो, व्हेजिटेबल्स, हे सगळ्या गोष्टी ऍड झालेल्या आहेत. आधी आम्ही काहीच खात नव्हतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ऍड झालेल्या आहेत. कधी कधी थोडंसं असं तसं होतंय, कधी कधी म्हणजे बाहेर आम्ही गेल्यावर, बाहेर जातो, कामानिमित्त. किंवा मग कधी टाइम नाही आणायला, कधी पैसे नाही. पैसे असते तो. मी इन शॉर्ट सांगतो गाईज, आधी आम्ही जायचो पार्कला, तर तिकडे आमचं होत नव्हतं वर्कआउट, बिलकुल पण नव्हतं. आम्ही चालवायचो फक्त, वर्कआउट होत नव्हतं. पळायचं थोडस, यायचं 4-5 राऊंड मारायचं. आम्ही तर तेवढं पण नव्हते मारत आणि सगळ्या लोकांकडे वाव यार बघ किती लेग्स लेग्स किती, मसल्स बघ किती चांगले इथं. आणि आधी आम्हाला असं वाटायचं की जिम मध्ये जायचं म्हणजे खूप अवघड आहे. अवघड आहे, लाज वाटायच्या मला जिम मध्ये. असेल तसं आपण इतके वेगळं दिसतात. म्हणजे खूप काय आता मी सांगतो. तर हे दोन आणि तर मग तर इटिंग एकदम आणि क्लीननेस. आम्ही स्टार्टिंगला खूप असं टी शर्टच घालायचे, हे घालायचे, म्हणजे आहे त्या कपड्यांवरती व्हिडिओ बनवायचे, आहे त्या कपड्यांवरती कुठं पण निघायचं, परितोड करून कुठं पण जायचं. घातलं टी शर्ट निघालो, घातलं टी शर्ट. माझ्यामध्ये जर मी बघते की सुधारणा झाली आणि वैभव मध्ये पण सुधारणा आणायचा प्रयत्न करते. झाली, थोडी झाली. माझ्या पण जास्त काय नाही झाली, कारण माझी खूप धावपळ असते. मी एका ठिकाणी नसतो. माझे पेपर झाले, बुक पेपरला 1 महिना बाहेर होतो. जिम सुटली माझी, सगळं सुटलं. गावाकडे जाऊन आलो, इकडे जाऊन आलो, तिकडे जाऊन आलो, असं होतंय. गाईस तो जास्त लक्ष देत नाही, पण माझं चालू आहे. खूप लक्ष देत. गाईस पहिल्यांदा मुलगा जिम वगैरे आहे याच्यामध्ये, आणि नंतर एक बाबा आहे मेडिटेशन करतो. आम्हाला मेडिटेशन आता आम्ही करत नाही, आम्ही पहिलं करायचं, आता नाही करत ऑनेस्टली, पण आम्हाला चालू करायचं. मेडिटेशन खूप महत्वाचं आहे गाईस, खूप म्हणजे खूप. तिला माहिती का? आणि नंतर आहे आय प्रॉमिस माय सेल्फ, हे खूप महत्वाचं आहे गाईस. लोकांसाठी नका बदलू, स्वतःसाठी बदलणं खूप महत्वाचं आहे. बदलणं खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही बघत असाल, जर तुम्हाला जर बघायचं असेल ना आमची पर्सनॅलिटी अपडेट, तर मी इकडं ना मेनली माझी पर्सनॅलिटी अपडेट, मी फोटो टाकतोय. फोटो टाकून मग खूप जुने व्हिडिओ
बघा, हा. ब्लॉग्स बघा, व्हिडिओज नका बघू, ते तर खूप खतरनाक लेवलचे हा. आहेत. आणि guys, नंतर आहे डाएटचं इटिंग क्लीन. हा थोडासा जाड दिसायला आहे. हा, डाएटचे फोटो आहेत, फ्रुट्स आहेत तिकडे, अंडा आहे, पिंड आहे, पनीर वगैरे. तर आम्ही यातलं ना 70 to 80% अचीव्ह केले. म्हणजे आम्ही प्रॉपर डाएट नाही करत, पण आम्ही अंडे ऍड केले, व्हेजिटेबल ऍड केले, तर चिकन ऍड केलंय, पीनट बटर ब्रेड वगैरे ऍड केलंय, आणि शुगर थोडीशी कट करतोय. पण हा सांगतोय मी की आम्हाला बाहेर राहणं असतंय, त्याच्यामुळे जास्त कंटिन्यू नाही होत डाएट. पण कंटिन्यू काम पण पहिल्यापेक्षा खूप बेटर डाएट झाले आमचं, खूप बेटर झालं आणि बेटर होत जाणार जाणार आहे. राईट. कुठलीच गोष्ट अशी अचानक नाही, आज आता डाएट चालू केली, आज शुगर नाही, काय नाही, तसं सगळ्या नाही हेल्दी गोष्टी आल्या आता नुसतं हे खायचं ते खायचं. तो फक्त 8 दिवसाचा प्रवास असतो, परत सगळं संपल्यावर आणखीन जाऊन आणायचं असतं. मग तिथं आणखीन थोडस आणू की नको, टाइम नाही, हे नाही ते नाही, ह्या गोष्टी होतात. पण हा, हळूहळू एकदा सवय लागली ना, आता हळूहळू आम्हाला हे खायची सवय लागली, मग ती दररोज 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 असं हा गाईज, नेक्स्ट दोघं तिघं मुलं आहेत, त्याची गुड पर्सनॅलिटी वगैरे आहे. तरी तर नाही तसं आहे बया. सॉरी. म्हणजे काय त्यात कोणी आहे? विचारच नाही केला असं मला वाटतं. मला असं वाटतंय बाबा, तू तुझ्यासाठी बनवली, माझ्यासाठी तर काय बनवलेलंच नव्हतं. पण तू माझ्यापेक्षा जास्त तुझ्या चेंज झालं, त्याचं काय सांगते आता. हो का? मग नेक्स्ट दोघं तिघं पोर आहेत विथ गुड पर्सनॅलिटी. तर पर्सनॅलिटी म्हणजे आणि ती पोरं कोण नाहीत आलेली अजून काय नाही होतील, येतील. मी खूप ट्राय करतो हेअर कट चांगला, मतलब फेस शेप चांगला करण्याचा, पण होईल. कपड्यात खूप चेंज झालाय माझा ऍक्च्युअली. कपडे मी आधी काही घालायचो, हाफ चॅने घालून पळायचो कुठे, पण आता मी चांगले ब्रँडेड कपडे घालतो. नंतर आहे गुड थिंग्स टेक्स टाइम. गुड थिंग्स टेक्स टाइम. तर यस, सगळ्यांना माहिती आहे. चांगल्या गोष्टी टाइम घेत असतात. तर खरंच गाईज, खूप चांगल्या गोष्टींना खूप जास्त टाइम लागतो. आणि वाईट जर गोष्टी असेल ना, म्हणजे एका दोघांनी वाईट गोष्ट एका सेकंदात होते, हा. एका सेकंदात होते. म्हणजे जसं की आता बघा, तुम्ही घरच्या बाहेर गेला आणि चप्पल तुटली, सेकंदात तुटली. आणि ती चप्पल तुम्हाला घ्यायची असेल तर 2-3 महिने लागतात. किती छान उदाहरण द्या तुम्हाला. नंतर आहे 11-11चं. तर मी त्यासच लावले. आम्ही खूप खूप सारखं आम्हाला 11-11 दिसतं, त्याच्यामुळे मी लावले ते. आम्हाला खूप जास्त जास्त हा. नंतर आहे नेचर्स आहेत, सूर्यफुल्स वगैरे आहेत. आम्हाला नेचर खूप आवडतं. कारण लहानपणी आमचं सगळं शेतामध्ये गेलं, आणि आम्ही हे ना माहित नाही, पण मी तर खूप जास्त नेचर फील केलंय या वर्षी, गावाकडे गेलो वगैरे. गावाकडे गेलाय, Enjoy केलंय. मी काहीच नाही केलं. तर हे पण मला वाटतंय नेचरशी कनेक्ट राहायला पाहिजे. आम्हाला खूप आवडतं असं फुलं, शेत वगैरे. नंतर आहे डिसिप्लिन तुम्हाला दिसत असेल तिकडे खाली डिसिप्लिन. तर डिसिप्लिन खूप महत्वाची. आम्ही असं वाटतंय डिसिप्लिन आम्हाला आमच्या वर्क मध्ये आणली, जिम मध्ये, डाएट मध्ये आणली. तर हेच असते डिसिप्लिन. लवकर उठणं. आम्ही आधी लवकर उठत नव्हतो, तर आता 6ला 6:30ला उठतोय. थोड्या गोष्टी इकडं तिकडं होतात, पण कधी-कधी थोडंसं होतात. तरी आपलं एक मनाला ताबा ठेवलाच पाहिजे. आणि नंतर सगळ्यात शेवटी आहे एक ग्लास आहे, आणि तिकडे ना ऑर्डर आहे लिंबूचं, आणि ते काय टाकले, चिया सीड्स वगैरे टाकले. तर दीदीने स्टार्ट केलं होतं, पण आता ते बंद केलंय. पण आता आम्ही खातोय चिया सीड्स वगैरे, नाही अरे का. हा, मला ते चिया सीड त्यामध्ये ऍड करायची होती, मला लक्षातच नाही रे. पण हे पण खातो आम्ही. आणि नंतर स्काय वगैरे आहे. तर हा डॅशबोर्ड नाही, विजन बोर्ड इथं संपलाय. वाव. मला असं बोलायचं की हा विजन बोर्ड हा 26 चा आहे. तर 26 मध्ये फक्त 6 मध्ये गेले, तर आम्ही 90% तर अचीव्ह केलं आहे याच्यामधलं. आणि 6 मंथ आहेत आमच्याकडे. तुम्ही बघाल सगळ्यात शेवट रिझल्ट, तगडी बॉडी, डिशूम थर्ड विजन बोर्ड आहे, खूप महत्वाचं जो की असं आम्हाला असं वाटतंय की आमचा फर्स्ट विजन बोर्ड कम्प्लीट, सेकंड विजन बोर्ड कम्प्लीट, थर्ड प्रोसेसिंग आहे. आणि त्यातल्या पण काही गोष्टी कम्प्लीट झाल्या तिथे, माहिती का. त्यातल्या 40 to 50% कम्प्लीट झालं, असं मला बोलायचंय. तर गाईज, हा खूप महत्वाचा, हा आमचे लाईफ चेंजिंग आहे बोलू शकतो. पूर्ण इयर चेंजिंगचा विजन बोर्ड आहे. आणि हा विजन बोर्ड आम्हाला खूप महत्वाचा आहे, कारण जास्त जणांसोबत शेअर नाही करायला पाहिजे हे. तू हे उलट केलंच माहिती का, हे इकडे असायला पाहिजे, हे इकडे असायला पाहिजे. ठीक आहे, चालते. तर काय तुम्हाला दिसत असेल विजन बोर्ड हा वाला. तर याच्यामध्ये ना खूप महत्वाचं, आपण एक्सप्लेनेशन चांगलं जेव्हा आहे त्याच्यावर, आणि काय काय गोष्टी कम्प्लीट झाल्या ते पण बोलूयात. सगळ्यात पहिला फोटो आहे Flightचा. फ्लाईटचा आहे. खिडकीतनं बाहेर फोटो काढायचा. आम्हाला हा फोटो काढायचा होता आतमध्ये बसून. सगळ्यांचं स्वप्न असतं की लहानपणी आपण बघायचो की विमान किती जाते वगैरे वगैरे, नाही का. आता पण चालू टचवूड. तर गाईज, आणि हा मी आणखीन एक सांगायचं, गावामध्ये महिन्यातनं दोन महिन्यात 1-2 विमान दिसायची ना, आम्हाला लगेच आवाज आला की बाहेर पडायचं, हुडकत हिंडायचं. पण आता आम्हाला 2-2 मिनिटाला विमान दिसतंय. 2 मिनिटाला नाही, काही सेकंदाला. सेकंदाला. आणि कधी कधी असं वाटतं की विमानाचा 2-3 विमानं हवेत उडत, म्हणजे एअरपोर्ट जवळ आहे घर, त्याच्यामुळे मला असं वाटतं देवाने आम्हाला इथं राहायला दिले, रोज विमान बघतोय. हे पण काही ना काही संदेश नाही, असतो. देवाने आम्हाला हे दिलंय, हे आमचं जे घर दिलंय ना, ते खूप lucky आम्हाला आहे. लकीली भेटले. म्हणजे हे कुणाला पण भेटणं
हे नाहीये. खरंच असं वाटतंय की हे आमच्यासाठी बनलं बंद होत आणि आम्ही पहिले भाडे करू आहोत. नवीन बिल्डिंग आहे आणि आमचं नवीन आहे आणि खरंच खूप छान आहे ते खूप खूप छोटं स्पेस आहे पण आम्ही हॅपी छोटा आहोत. स्पेस आहे. हा एरिया खूप छान आहे खरंच. मला माहित नाही खाली चॉल मध्ये वगैरे खूप असेल थोडी घाणेरडी हम्म. थोडस बाहेर, पण आमची बिल्डिंग छान आहे, स्वच्छ आहे आणि आम्ही एकदम लास्ट फ्लोअरला राहतो ना, तर एकदम म्हणजे आम्हाला ना शेजाऱ्या पाजाऱ्यांचं काय चिकचिक नाही. चिकचिक आहे ना, इकडून सगळं ब्लॉक आहे. आमचा पूर्ण खिडकीचा एरिया जो ओपन आहे guys, एकदम Beach view आहे ventilation आम्हाला. एकदम मस्त आहे, बीच व्ह्यू आहे. हा जो फोटो आहे ना, तर ऑफकोर्स आम्ही आता फ्लाईट मध्ये तर नाही बसलो, आम्ही फोटो तर नाही काढू शकत फ्लाईट मधनं, पण काढू नाही शकत आता नाही म्हणजे होत. गायगन हे कम्प्लीट नाही झालेलं आमचं. नेक्स्ट आहे दोघांचे पासपोर्ट Passport. आहेत, हे पण नाही कम्प्लीट झाले. 2026च्या स्टार्टिंगलाच मी गेलो होतो पासपोर्ट काढायला, पण काही डॉक्युमेंट्स आमच्याकडे नव्हते. आईच्या मामाची टीसी सॉरी मम्माची पप्पाची टीसी नव्हती. फेब्रुवारी मध्ये गेलो होतो पासपोर्ट काढण्यासाठी, पण ते नाही कम्प्लीट झालं. पण 2026 आणखी नाही संपलेलं, तर आम्ही करू शकतो. आणखी 6 महिने आहेत. काढू शकतो. आता गावाकडे गेलो तर मी मम्माची आणि पप्पाची मी टीसी आणलेली आहे, तर आता आम्हाला पासपोर्ट साठी अप्लाय करायचे, तर ती कम्प्लीट होऊन जाईल. हो. नंतर आहे छोटासा कॅमेरा आहे ब्लॉगिंग साठी, तो पण नाही घेतलेला आम्ही. लवकरच घेऊ आम्ही हे ना. पण आम्ही डायरेक्ट मोठाच कॅमेरा घेणार आहे. नाही हा छोटा, पण मला असं वाटतं घेऊयात आपण, हा, कारण नंतर तो पॉकेट घ्यायचा. मध्ये येऊनच नसतो. पण ह्याला पण 50,000 लागणार. नाही 30-40 हजार मध्ये येऊन जातो. 50 आणि 30-40 मध्ये किती फरक आहे? 20 सांग मला. 20,000 नाही 18,000 मध्ये येऊन जातो. ठीक आहे guys, हा कॅमेरा कम्प्लीट नाही झालेला, पण आहे 6 मंथ आम्ही घेऊ शकतो. घेऊ पॉझिटिव्ह. शकतो. Be positive. हा नेक्स्ट आहे आपल्या युट्यूबचं प्ले बटन. आणि ते पण खूप लवकर येणार आहे. नाही ते 1 मिलियनचं आहे. जेव्हा 1 मिलियन होतं ते युट्यूबचं प्ले बटन भेटतं, सिल्वर प्ले बटन आहे. होऊ शकतो 6 महिन्यात होऊ शकतो. काय होऊ शकतं. नंतर आहे सक्सेसचा ग्राफ आहे, जो असं वरी जातोय, आणि तो तो पण खूप जातोय महत्वाचा आणि आहे. तो जातोय आणि खाली पण येतो पण वरी पण जातो. अरे मग येणारच ना. नंतर आहेत आपले स्वामींना पण मी तर ऍड केलंय, कारण आपण या विजन बोर्डला कोणाची नजर नाही लागायला पाहिजे. आणि हा अरे बघ ना, हा. मला माहितीच नव्हतं इतकं स्वामींचा फोटो आहे. म्हणजे हा ऍडमिशन पण खूप महत्वाचा आहे. म्हणजे स्वामी तू बसले तू वाव यार. म्हणजे तू बाय चान्स ऍड केलंस माहितीये का ते? हा? म्हणजे तू असं बाय चान्स काहीतरी असं ऍड केलंस माहितीये का? कसं काय बरं असं ऍड केलंस पाहिजे? एक ट्रिप आहे बरं का, म्हणजे आम्ही ट्रिपला गेलोय आणि स्विमिंग पूल आहे, आम्हाला पोहतो, आम्हाला दोघांना पण पोहायला खूप जास्त आवडतंय. त्याच्यामुळे आम्हाला मोठ्या हॉटेलमध्ये बीचला पोहाय म्हणजे नाही का, म्हणजे आउट ऑफ इंडिया बोलू शकतो किंवा आउट ऑफ महाराष्ट्र किंवा इन महाराष्ट्र हॉटेलला 5 स्टार 7 स्टारला गेलो आणि किंवा बीचला resort पोहतोय ला किंवा किंवा इकडे- एन्जॉय करतोय. इन शॉर्ट एन्जॉय करतो, असा हा फोटो आहे. म्हणजे हा ते पण नाही झालेलं, पण नाही झालेला आणि आम्ही enjoy केलंय. हा. कामाला गेलो, पण आम्ही पोहलो नाहीत, हे खूप महत्वाचं आहे. आम्हाला पोहायला खूप जास्त आवडतं. परत आहे सिल्वर प्ले बटन आहे. सिल्वर प्ले बटन आता 1 महिन्यामध्ये येऊ शकतं तिथे. आपले फक्त 14 के बाकी आहेत, आपली 100 कम्प्लीट व्हायला. थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. तर सिल्वर प्ले बटन पण नाही आलेलं, पण 6 मंथच्या आधी येणार नाही. त्याच्या आपण मोडू शकतो सिल्वर. पागल आहे का. नंतर आहे तेच ब्लॉगिंगचं आहे. ट्रायपॉड लावलेला आहे, कॅमेरा. आम्हाला दोघांना ब्लॉगिंग करायला लय आवडतं. जिथे जाईल तिथं जिथं जाईल तिथं ब्लॉगिंग चालू आहे आणि ते झालेलं आहे, कम्प्लीट झालं. म्हणजे आम्हाला असं 2026 मध्ये आम्हाला चांगली ब्लॉगिंग करायची, खूप चांगलं ग्रोथ करायची युट्यूबला. पुढे आहेच ते. नंतर आहे पैसा. गाईज, हे सगळं आम्ही जे करतो, काम करतो, काही पण करतो, ते पैशासाठीच करतो. ऑफकोर्स सगळ्याच लोकांना लाईफ मध्ये पैसा पाहिजे. आणि बघायचं मेन थिंग इज हा येतोय पैसा. आम्ही हो. खोटं नाही बोलणार आहे. कुठं नाही बोलणार. पैसा येतोय पण खर्च पण होतोय हम्म. थोडासा. आम्ही भीत नाहीत कधी खर्च असं करायला. नाही काय जातं, आम्ही बोलू शकतो अरे यार पैसा आहे पण आलेलाच नाही असं काय बोलणार आणि आम्ही. एक गोष्ट सांगायची आम्हाला, कधी पण हा येतोय आणि खूप छान आणि पहिल्यापेक्षा चांगला येतोय, हे महत्वाचं आहे. हा. म्हणजे 2025 पेक्षा आम्ही विजन बोर्ड लावलोय 2026 मध्ये, तर चांगला आला. आणि एक गोष्ट आम्हाला सांगायची इथं, आमच्याकडे देवाची इतकी ब्लेसिंग्स आहेत ना, कृपा आहे ना, आमचा खिस्सा कधीच खाली नाही होत. 10-5 रुपये असतात पण असतात. म्हणजे आमच्याकडे अशी ती वेळ नाही आलेली की दादा ऐका ना XYZ, आम्हाला पैशाची गरज आहे, 5,000 10,000 पाठवा. कधीच नाही आले. आम्ही लोकांना मदत करतो, पण आमच्यावरती वेळ नाही आलेली. तर हे पण खूप महत्वाचं आहे गाईस. लक्ष्मी तुमच्याकडे राहते. कष्ट करतो आम्ही पण हो, कष्ट. सॅक्रिफाईस करतो. गाईस नेक्स्ट आहे ही वालं डीलरशिप, जे की तिच्या बिझनेस मध्ये पण युजफुल आहे, माझ्या बिझनेस मध्ये पण युजफुल आहे. आणि आम्ही हे खूप हे केलंय, रिलेट केलंय आम्ही 2024 मध्ये. बाहेर जातो, मोठे मोठे लोकांशी बोलतो, तर डील फिक्स होतात किंवा XYZ क्लायंटशी भेटतो, तर हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे हे दिसतं वेगळं, पण ह्याचा मिनिंग वेगळा असू शकतो. वेगळा असू शकतो. बिझनेस आहे, याचं मोठं बिझनेस आहे.
म्हणजे तुमच्या आणखी प्राइस सोबत डील्स आणखी होते business. किंवा मग तुम्ही असं Deals लोकांसोबत fix होणे, सुद्धा हा. कुठल्या पण गोष्टीसाठी डील्स काय फ्रेंडशिप करतोय थोडस काय अप्रोच करतोय काही पण गोष्टी असतात. ठीक आहे. हो. नेक्स्ट आहे तिची एक सुटकेस आणि माझी एक सुटकेस. आईची सुटकेस नाही, कारण तिचे कपडे आम्ही दोघांनी मित्र घातलेत. तर हा हिचा एक आहे सुटकेस, माझा एक सुटकेस आणि आम्ही जातोय कुठेतरी व्हॅकेशनला किंवा कामाला पण शकतो. तर हे झालं ऍक्च्युली. हा. खूप वेगळा क्रिंज वाटू शकतो तुम्हाला, पण हे खूप मिनिंगफुल आहे ऍक्च्युली आमचं. नंतर आहे ऑफकोर्स एरोप्लेन आहे, जिथे आम्हाला आणखी बसलेलो नाही. आम्हाला जायचंय कुठेतरी एरोप्लेनचं. नंतर खूप महत्वाचं आहे लोकांना. केलं तर ते म्हणायचं आम्हाला पण हो, म्हणायचं. हो, काहीच खूप महत्वाचं आहे नंतर हे तर नंतर सांगायचं. पण लोकांना असं वाटेल की हे आता घेता येतच किंवा ह्याने घेतलंय ऑलरेडी. तर हे आहे आमचं छोटस घर. छोटस म्हणजे आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं, पण ते पण नाही आणखी नाचू झालं. काय जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला सांगूच. पण हा, आम्ही कशासाठी टाकलंय हे, एक पॉझिटिव्हिटी किंवा एक आम्हाला असं नाही की 2026 मध्येच घ्यायचे. आमची तेवढी हे नाही, आणखी काय बोलतो कॅपॅसिटी नाहीये, बट आम्ही घेऊ लवकर. छोटं का होईना पण आम्हाला स्वतःच घर घ्यायचंय. कारण इकडे तुम्हाला माहिती 20,000 आम्ही देतोय रेंट. घर पण नाही घेतलेलं, पण आम्ही लवकर घेऊया. पण ते बघ ना, फोटो किती छान आहे तिथे. असं वाटतं दोघांचे दोन घर आहेत ना, तुझी एक की आहे, माझी एक की आहे. पण आपल्याला दोन घर घ्यायचे. आणि आमचे घर पण असे असणार डंग 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 डंग. तर नेक्स्ट खूप महत्वाचं आहे आमचा युट्यूबचा ग्राफ आहे. आमचा नाही येतो, आम्ही असं Pinterest वरून घेतलाय. ग्राफ आहे जो खाली जातो वर येतोय आणि वरी जातोय. आम्हाला युट्यूबवर ग्रोथ करायची. ऑफकोर्स आम्ही व्हिडिओ कशासाठी टाकतोय, ऑफकोर्स आम्ही एवढं मनोरंजन कशासाठी करतो, टाइम देतो, कारण आम्हाला ग्रोथ पाहिजे ऑफकोर्स. तर प्रत्येक युट्यूबरला हेच पाहिजे असतं, ग्रोथ अचिव्हमेंट. तर आम्हाला पण चांगलं एंगेजमेंट पाहिजे, आम्हाला पण तुमचं प्रेम प्रेम पाहिजे. आम्हाला माहिती तुम्ही देतायत, पण आणखी खूप जास्त पाहिजे. आणि हा ते पण होतंय गाईज. नंतर ते पण होतंय, हा युट्यूबचं होतंय, प्रेम भेटतंय आम्हाला. नंतर आहे किचन, जे की आम्हाला आता दोघांना पण खाणं बनवायला खूप जास्त आवडतं. तुम्ही थांब ना. गाईज मला ऑलवेज आय वॉन्ट बिग किचन, म्हणजे बिग किचन. खूप मोठं असं किचन असावं. त्यामध्ये आम्ही बर्गर पण बनवू शकतो, चिकन बनवू शकतो. तर ऐक ना, तर सगळ्या मशिनरीज ओव्हन बिव्हन सगळं पाहिजे आम्हाला. इन शॉर्ट अशी 2 लाखाची कॉफी मशीन पण असणार, असं फ्रीज पण असणार, तिकडे कोल्ड्रिंक वाला फ्रीज असणार, इकडे फ्रुट्स वाला फ्रीज असणार. तेच म्हणतो मी, हे कशासाठी टाकलंय मी, तर आमचं किचन हे खूप छोटं आहे आणि आम्हाला किचन मध्ये व्हिडिओ बनवायला पण आवडतात, कंटेंट काढायला आवडतो. तर आम्हाला हे किचन असं पाहिजे जिथं आम्ही खूप छान छान कंटेंट काढू शकतो. आणि आमच्या लोकांना पण जेवण बनवायला खूप आवडतं. आई जास्त बनवत नाही, आमचं जेवण आम्ही बनवतो, डाएट वगैरे असतो तो. त्याच्यामुळे आम्हाला किचन खूप जास्त आवडतं. तर इव्हिल आईज मी याच्यासाठी ऍड केलंय, कोणाची नजर नाही लागायला पाहिजे. जर कोणाची चुकून व्हिजन बोर्डवर नजर पडली, म्हणजे बाहेरची किंवा आपल्या स्वतःचीच नजर नाही लागायला पाहिजे, याच्यासाठी मी इव्हिल आईज पण ऍड केलंय. तर नंतर आहे शॉपिंग, जे आम्ही भरपूर केलेली 2024 मध्ये, आणि सगळी छान छान केलेली. तिने खूप जास्त पैसा खर्च केला शॉपिंग मध्ये. माझ्यापेक्षा जास्त नाही केला. चपलामध्ये साखळी, हे घे ते घे, नाही केलं. बॅग घे, टिफिन घे, बाटल्या घे, दप्तर घे, अंगड घे, कपडे घे. तर इकडे हे टाकले आम्ही. शूज घ्यायचा. ऐक ना, तर इकडे हे टाकले आम्ही, H&M चं टाकले, झारा टाकले, खूप ब्रँडेड टाकले. तर आम्ही झारा मध्ये नाही घेतलं काही, H&M मध्ये पण नाही घेतलं. आम्ही झुडिओ मध्ये घेतलंय, मॅक्स मध्ये घेतलंय. पण ते म्हणतात ना, स्टार्टिंग कधी पण अशी होत असते. पण आणखी 6 मंथ आहेत आपल्याकडे. 6 मंथ आहेत आपल्याकडे, तर आम्ही सगळे ब्रँडेड क्लोथ चल पुढच्या वेळेस आपण H&M मध्ये शॉपिंग करायला. काय मला काय समजतोस. तर मला असं बोलायचं होतं की हे खूप महत्वाचं आहे. लाईक तुम्ही 2000 रुपयात एक टी शर्ट घेता, तुम्ही घेताना असं वाटतं खूप जास्त पैसे देताय, पण नंतर वर्षभर त्याला घालताय किंवा 6 महिने घालताय खूप मस्त वाटतंय. रस्त्यावर 200 रुपयाचं घ्यायला वाटतं, ते 200 रुपयाचे चल घेऊ, आणि एकदा घातला ना परत घाल वाटत नाही. यार असं होतंय माहिती का. असं वाटतंय. आता आम्हाला रिअलाइज होतं, आम्ही स्टार्टिंगला घालायचो रस्त्यावरचे, पण आता मला रस्त्यावरचे कपडे बघून किळस येते, म्हणजे मला अजिबात नाही आवडत. तुम्हाला राग पण येऊ शकतो या गोष्टीला किंवा विचित्र वाटू शकतं, पण आम्हाला जे वाटतं ते आम्ही आमची सांगतो. मेंटॅलिटी आता झाली तशी. म्हणजे मला सांगतो. मी लास्ट टाइम मला कपडे घ्यायचे होते, मी खूप लोकल शॉप मध्ये जाऊन वगैरे पहिले, पण मला काहीच कपडे घ्यायची इच्छा होत नाही. ऐक ना, मी तुला काय झालं की सांगतो. म्हणजे असं एका ब्रँडचेच कपडे पाहिजेत आपल्याकडे, असं लोकल नको असं झालं. तर आम्ही केले हे ब्रँडेड वगैरे क्लोथ स्टार्टिंग केलं 2024 पासून. आणि बाहेर जातो, ऑर्डरला जातो, मोठ्या ऑर्डरला जातो, तर हे खूप महत्वाचं आहे. आणि मी काल रील बघितली होती, ती बोलत होतं की जर तुम्ही असं रस्त्यावर कपडे घेताय ना, याचे मतलब FC रोडला किंवा कुठे पण, तर तिकडे मेलेल्या लोकांचे कपडे असतात अक्षरशः. असं पण शकतं. कारण एवढ्या स्वस्त मध्ये एवढे चांगले कपडे विकतात म्हणलं नाही का. तर जर कोण मुंबईमध्ये नसेल, ते आउट ऑफ मुंबईमध्ये जर ब्लॉग बघत असेल, तर हो मुंबईमध्ये 50 रुपयाला 20 रुपयाला पण कपडे भेटतात. भेटतात. म्हणजे हा टॉप 20 रुपये
रुपयाला, 30 रुपयाला, 50 रुपयाला पण भेटतो. पॅन्ट 50 रुपयाला पण भेटते. हम्म. तुम्ही हे इमेज करून, पण ते सेकंड हँड कपडे असतात. हा बघा म्हणजे कोणाचे तरी असतात आणि ते मेलेल्या माणसाचे ऑफ कॉस्ट असू किंवा शकतात. मग कोणाचे पण असू शकतात. ते 50 रुपयाला पण भेटतात आणि हो कुठे पण भेटतात. घराच्या बाहेर गेलं तिथे पण लोक बसतात घेऊन. त्याच्यामुळे आम्ही ते बंद केलं. आम्ही ते घेतच नव्हतं ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर. हा, आम्ही असे दुसरे म्हणजे लोकल शॉप मध्ये जिथे म्हणजे खूप साईजेस पण असतात ना त्यांच्यापाशी. मग मेलेल्या माणसाचा तर एकच ड्रेस असतो तो 50 रुपयाला विकतात. हम्म. पण ज्या गोष्टी साईजेस वगैरे हे आहेत ना तिथून घ्यायचो आम्ही. तर काही नेक्स्ट आहे आमचं लिव्हिंग रूम आहे. मी खूप छोटं ऍड केलंय पण मोठं असणार आहे. आता आमच्याकडे लिव्हिंग रूम नाहीये किंवा हॉल नाहीये तर त्याच्यासाठी ऍड केलंय मी ते. हे कशासाठी ऍड केलंय माहितीये का? आपल्याकडे ते नाही आता पण ते बघतोय आणि ते बघून शांती भेटते आपल्याला की हा असं एक लिव्हिंग रूम असणार. पण हा आम्हाला देवाने खूप चांगल्या गोष्टी दिल्या तर हे आम्ही जे इमेजिन केलं त्याच्यापेक्षा बेटर 100 टाइम बेटर चांगले दिले ना. तर असा होता सगळ्यात शेवटचा विजन बोर्ड आणि इकडे 2026 पण लिहिलंय मी मोठ्या अक्षरात. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही थोडंसं मोटिवेट झाला असेल. पण इथून पुढची जर्नी खूप इंटरेस्टिंग राहणार आहे कारण आपल्याला लवकरच मेकअप ब्लॉग खूप इंटरेस्टिंग येणार आहे. मागचा ब्लॉग तुम्ही नसेल बघितलं तर नक्की बघा कारण तो खूप कारण जास्त तो खूप मस्त झाला होता. इंटरेस्टिंग आहे guys. आम्ही कधी नाही म्हणजे असं काहीतरी वेगळं केलंय. हा आणि आता शूट पण चालू होणार आहेत आपले. पहिला शूट कोणावर करायचं ते आणखी डिसाईड नाही केलेलं आम्ही. ते तुमच्यावर आहे काय? मॉडेल बसली की रे. ते त्यांच्यावर आहे ते त्यांच्यावर आहे काय. काय सगळ्यांनी ना दीदी दीदी म्हणायचं आणि ब्लॉगला हाईप नक्की करा गाईस कारण हाईप केल्यावर आम्हाला खूप छान वाटतं आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्हाला असं वाटतं की आमच्या ब्लॉगला कोणतरी पॉइंट्स देते. हा तर ब्लॉग मध्ये कमेंट नक्की करा की ब्लॉग मधली कोणती गोष्ट तुम्हाला आवडली नाही आणि खूप जास्त कोणती गोष्ट आवडली कारण आम्ही आमच्या गाईडवर निवळ निखळ निस्वार्थ प्रेम करतो. आम्हाला खूप आणि छान सगळ्यांनी वाटतं like आणि पुढचे ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग येणार आहेत. आम्ही सगळ्या गोष्टी अशाच तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहोत कारण त्यातनं तुम्हाला पण काहीतरी शिकायला भेटेल किंवा तुम्ही ज्या स्टेज मध्ये आहात तिथून थोडंसं तुम्ही असं पण आमच्यासोबत ग्रो होता. आणि तुम्ही आम्हाला क्वेश्चन पण विचारू हा. शकता की दादा आम्ही काय करू काय केलं पाहिजे किंवा वगैरे. तुम्हाला थोडंसं आणि लवकरच लाईव्ह पण जाऊ आहे. बाय गाईस भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.